मतदारांना धमकी देऊन राणेंकडून आचारसंहितेचा भंग केला गेला असा निशाणा खासदार विनायक राऊतांनी नारायण राणेंना लगावलाय। निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी असं सुद्धा वक्तव्य राऊत यांनी केलंय। आपण 16 तारखेला शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सुद्धा राऊत यांनी दिली आहे। खासदार विनायक राऊत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी। लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचा जो तिढा आहे उमेदवारीचा तो अजून सुटलेला नाही। दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे विनायक राऊत यांनी प्रचाराचा आहे तो दुमधडाका लावलेला आहे। मला सांगा, गेले काही दिवस तुम्ही प्रचाराची रणधुमाळी अगदी प्रत्येक गावागावात पोहोचतायत, मात्र भारतीय जनता पक्षाचा किंवा शिंदे शिवसेनेचा कोणाचा उमेदवार असावा हे सुद्धा अजून ठरत नाहीत। काय म्हणाल आपण? हा त्यांचा जो तिढा आहे, त्यांचा जो घोळ झालेला आहे त्याची मी चिंता करत नाही किंवा फार त्याच्यावर गांभीर्याने विचारही करत नाही। त्यांना ज्यांना कोणाला उमेदवारी द्यायची आहे ती उमेदवारी इथे द्यावी, पण प्रत्येक उमेदवाराने त्यांच्या भाजप असेल गद्दार गटाचा असेल त्याने आपल्याला 2.5 लाखाच्या मताने पडायचं आहे एवढं मनामध्ये निश्चित ठेवून यांनी लढायला यावं। किरण सामंत असतील किंवा नारायण राणे असतील, तुम्हाला कोणाबरोबर लढायला आवडेल? कदाचित केसरकर पण येऊ शकतात। तुमची पसंती कोणाला आहे? नाही, माझी पसंती पडेल उमेदवार कोणी येऊ, पसंतीचा मी घे। माझ्याकडे सेटिंग हा शब्दच नाही, एक आत्मविश्वास आहे विजयाचा आणि शिवसेना आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे। त्यामुळे समोरचे कोणाला यायचं त्याची आम्ही काळजी अजिबात करत नाही। नितेश राणे यांची नुकतीच कणकवलीमध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये त्यांनी म्हटलंय की ज्या गावातून जास्त मताधिक्य मिळेल त्या गावाला निधी असेल तो जास्त दिला जाईल। काय सांगाल तुम्ही? नाही, नितेश राणेने केवळ एवढं सभ्य भाषेमध्ये नाही सांगितलेलं आहे, ज्या दादागिरीने दमदाटीने नितेश राणेने ग्रामपंचायतीच्या सरपंचांना आणि गावाला जो दम दिलेला आहे हा आचारसंहितेचा भंग तर आहेच, पण आज निवडून यायच्या अगोदरच, निवडून येण्याचं सोडा, आज उमेदवारी मिळाली नाही त्याच्या अगोदर जर एवढी दादागिरीची भाषा नितेश राणे करत असेल तर दुर्दैवाने समजा निवडून आल्यानंतर काय दिवे लावतील? हा केवळ त्या कणकवली विधानसभेच्या लोकांना दिलेला दम नाही आहे, त्या ग्रामपंचायतीला दिलेला दम नाही आहे, त्या संपूर्ण मतदारसंघातील मतदारांना दिलेला तो दम आहे। त्यामुळे ह्या दमबाजीची भाषा जी आहे राणे कुटुंबियांची ही कोकणवासी सहन करणार नाहीत। त्यामुळे ह्या दमबाजीचा उत्तर आज आमचे पदाधिकारी प्रेसमध्ये देतील।